हाय फ्रेंड्स, बसा ना. तर याला कॉफी प्यायची होती. कॉफी पिण्यासाठी आम्ही ऑलमोस्ट 10-12 हॉटेल सोडून दिले, पण काय कॉफी भेटली नाही. काही टिप्स अँड ट्रिक्स मी सांगतो. एक तर येऊच नका. बरं झालंय बघून आम्ही निघलोय वापस. तर अशा पद्धतीने काय होणार आहे. हाय फ्रेंड्स, तर मी जयेश, माझा रायडिंग पार्टनर प्रवीण, त्याच्या तुळजासोबत आणि मी माझ्या डेविलसोबत आम्ही आता चाललो आहे मांगीतुंगीला. तर आम्ही ऑलमोस्ट आता राहातामधून निघणार आहे. राहातामधून ऑलमोस्ट 170 किलोमीटर असेल. तर आम्ही आता ऑन द वे आहे, पेट्रोल टाकण्यासाठी थांबलेलो. तर इथून पुढे जो पण काही प्रवास असेल तो आम्ही शेअर करू. चलो स्टार्ट. आता आपण निघतोय मांगीतुंगीच्या दिशेने. तर आपला रूट असा राहील की आपण निघणार राहत्यातून शिर्डी रोड, शिर्डी रोडवरनं कोपरगाव, कोपरगाववरनं मग येवला मार्गे सटाणा, सटाण्यावरून मांगीतुंगी. तर हाय मित्रांनो, आम्ही 80 किलोमीटरला ब्रेक घेणार होतो. तर आता ऑलमोस्ट फक्त 40 किलोमीटर बाकी आहे, 40-50 हार्डली. आम्हाला काही भेटलंच नाही रस्त्याने. तर आता जेमतेम एक हॉटेल भेटलं आहे, हॉटेल मालक म्हणून आहे. तर हे आहे ऑलमोस्ट निंबोळा गावच्या अलीकडे. तर आता तिथे थांबलो आहे मी ब्रेक घेण्यासाठी. आणि हा शूटर, याला कॉफी प्यायची होती. कॉफी पिण्यासाठी आम्ही ऑलमोस्ट 10-12 हॉटेल सोडून दिले, पण काय कॉफी भेटली नाही. मग प्रवीण, कसं वाटतंय? कॉफीच्या शोधामध्ये आम्ही रेड बुल पिऊ राहिलो. आम्हाला प्यायची होती कॉफी, पण काही कॉफी भेटली नाही. मग आम्ही आता रेड बुलवरती आता चायनीज खाऊ राहिलो. रिफ्रेशमेंट. काय करा. तर आता 10 मिनिटाच्या नावाखाली घेतलेल्या अर्ध्या तासाच्या ब्रेकनंतर आम्ही पूर्ण अंधार पडल्याच्या नंतर निघतोय मांगीतुंगीकडे. तर विषय असा झाला की आम्ही फक्त कॉफी पिणार होतो, कॉफी भेटली नाही. आता फुल नाश्ता केलेला आहे, मंचुरियन खाल्लं आहे, सोयाबीन चिली खाल्ली आहे, रेड बुल पिलं आहे. हा होता आमचा रिफ्रेशिंग ब्रेक. तर आता ऑलमोस्ट तिथे मुक्कामी जाणार होतो आम्ही. आता तिथे जाऊन काय सीन आहे काय नाही काहीच आयडिया नाही. तर तिथे जाऊन बघणार आहे आम्ही की काही आहे का नाही आहे अवेलेबल. मग त्या अकॉर्डिंग डिसाईड करणार आम्ही. ठीक आहे, मग आता निघल्यावरती बघू की काय होतं काय नाही, भेटतं नाही भेटतं. ठीक आहे, चालेल, बघू. आता वाजले आहे ऑलमोस्ट 8:45. तर आम्ही ऑलमोस्ट इथे आलो आहे. आता फक्त आम्हाला इथे चेक करायचं आहे की एंट्रीचं काय सीन आहे, किती वाजता जायला लागतं. त्या अकॉर्डिंग आम्ही सकाळी प्लॅन करणार आहे. तसं आम्ही आता इकडे एक रूम बघून आलो आहे आणि बॅक साईडला तिथे एक ट्रस्ट म्हणून आहे. तर तिथं आहे, भेटून जाईल, पण खूप एक्सपेन्सिव्ह. अंधा पैसा घेऊ राहिले, छापताय नसते. तर ठीक आहे, इथं दुसरं काही नाही पण आहे. तर मग ठीक आहे भाऊ, ए सी रूम आहे, तर काही प्रॉब्लेम नाही येणार. तर त्याचा अपडेट मी ज्यावेळेस रूममध्ये चेक इन करत त्यावेळेस देईलच की कशी रूम आहे काय रूम आहे. बट आता आम्ही सध्या रोड बघतोय की जर सकाळी आम्हाला लवकर जायची गरज पडली तसं आमचा प्लॅन आहे की 3 वाजता निघायचं. तर मग एकदा आम्ही रोड चेक करून येतोय, तर मग पहाटे निघायला इझी राहील. स्वतः चेक करतो रोड काय आहे कसं आहे. ठीक आहे, बघू कसा रोड आहे समोर. तर मी यूट्यूबवर बघितलेलं
की ह्या चौकीपासून 2 रोड जाता. ठीक आहे. एक राईट साईडला जातो, तो जिथून आपल्याला पायी ट्रेक करायचा आहे तो रोड आहे. आणि जो लेफ्ट साईडला जो आहे तर तो आहे गाडीवरती जाण्याचा रोड. म्हणजे गाडीवरती पण कसं की त्यांच्या गाड्या असतात ते घेऊन जातात वरती. तर मग आम्ही डिसाईड करतोय की जाऊन यायचं, एकदा चक्कर मारून यायचं की खाली काय आहे काय नाही. तर मग आता माझं आणि प्रवीणचं असं डिस्कशन झालंय की आपण जाऊ, चेक करू तिकडे काय रोड कसा आहे. सो मग सकाळी निघण्यासाठी बेटर राहील. तर मग ठीक आहे, एकदा चेक करून येऊ की काय कसं आहे. मग बघू की किती वाजता निघायचं सकाळी. जस्ट आम्ही इथे रूममध्ये आलो आहे. तर तुम्हाला एक किस्सा सांगतो मी. आम्ही हा टॉप बॉक्स घेतला होता की पावसाने सामान भिजू नये म्हणून. आणि पाऊस तर लागला नाही, पण याची जी बॉटल ठेवलेली होती ना, बॉटल ती फुटून गेली. सगळं सोडून टॉप बॉक्सच्या आतमधलं सगळं भिजलं. बाय द वे रूम बघा, एक नंबर रूम भेटली. हा एक डबल बेड विथ AC कडक. आता वाजले आहे सकाळचे 5. आम्ही आता ट्रेकसाठी निघतोय. तर सगळं रेडी आहे. तर असं ठरवलं आहे मी की आता इथून एकच बाईक घेणार आणि मग तिथून पुढचं जर्नी स्टार्ट करणार. ठीक आहे, चलो बाय. हे स्टार्टिंग आहे. सो तिथे आम्ही तिकीट काढलं आहे. आम्हाला त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत की जास्त धिंगाणा करू नका. तीर्थक्षेत्र आहे, त्याची मर्यादा ठेवा. सो त्यांचे सगळे इन्स्ट्रक्शन्स ऐकून आता आम्ही ट्रेकला स्टार्ट केलं आहे. से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. सो आता ऑलमोस्ट वाजले आहे 5:30. तर आता आम्ही ट्रेकला तर सुरू केलं आहे. आमच्या आधी ऑलमोस्ट 18 लोक गेले आहे. आम्ही आता चाललो आहे ट्रेकच्या दिशेने. सो अजून तर अंधारे काही व्ह्यू दिसणार नाही. 3,500 पायऱ्या, 2 डोंगर आणि उत्तुंग असा. Few inches later. आम्ही तर जस्ट स्टार्ट केलं आहे. 500 पण पायऱ्या झाल्या नसतील. तर तुम्ही ते समोर बघू शकता, तिथं टोक आहे, तिथं जायचं आहे. थोडंच राहिलं. थोडंच बाकी आहे फक्त. 500 नाही झालं पायऱ्या, 200-300 झाले. थोडंच बाकी. 3,000 पायऱ्या फक्त बस. थोड्याच वेळात तुम्हाला नेक्स्ट दाखवतो. तुम्ही तोपर्यंत बाईकला व्ह्यू बघू शकता. A few moments later. तर अशी आमची अवस्था आहे. फक्त 30 मिनिटात अजून टॉप बाकी. आम्ही फक्त ऑलमोस्ट 20% चढलो असं. आणि आम्हाला रिअलाईज होतं तर 20% मध्ये ड्रीम ड्रीम ट्रेक का बरं आहे. आम्ही जस्ट काल बघितलेलं आहे की बरेचसे जे ट्रेकर्स आहेत त्यांचा हा ड्रीम ट्रेक आहे. तर आताशी कळतं आहे की का बरं ड्रीम ट्रेक आहे. आलेला घाम तुम्हाला सगळं काही सांगत असं. आमची अवस्था बघून तुम्हाला कळतच असेल. कसं वाटतंय प्रवीण? एक नंबर. हां ना. अजिबात जिरलेली नाही. अल्ला झालं फक्त. आम्ही आलो त्यावेळेस फुल चकाचक होतो. आता फुल चकाचक झालेलं आहे. थोड्या वेळाने परत तुम्हाला नेक्स्ट अपडेट देतो की काय सीन आहे. One eternity later. हाय. तर आम्ही ऑलमोस्ट हाफ आलो असेल. तर हाफ आल्याच्या नंतर इथे हे बॅक साईडला दिसत आहे का, तर हे 4 जण मिळून एका लेडीजला घेऊन येत आहे. नॉनस्टॉप आले ते, लिटरली नॉनस्टॉप. आणि इथे समोर मी दाखवतो तुम्हाला समोरचा व्ह्यू. तर हा समोरचा व्ह्यू आहे. असं वाटतं आहे की हा रस्ता डायरेक्ट वे टू हेवन आहे. डिरेक्टली अशा पायऱ्या आणि समोर डायरेक्ट पूर्ण असं आभाळ भरले खाली. तर असा काही हा व्ह्यू आहे.
आणि आमची पूर्ण जिरली आहे. अशा पद्धतीने आम्ही बरंचसं वर आलेलो आहे. तर इथे काही तर दिसत नाही आहे, बट तुम्ही बघू शकता काय तर तिथं किती शार्प स्टेप्स आहेत. शार्प म्हणजे डायरेक्ट डोकं फिरतंय आमचं. आणि लोक आमच्या मागून येऊन पुढे जाऊ राहिले. हां 3 hours later. Can you move it along? I'm all out of time cards. तर अशा पद्धतीने आता प्रयत्नानंतर आम्ही ॲटलिस्ट प्लेन रोडला तरी लागलेलो आहे. साईडला पूर्ण ढग आहे, समोरच्या साईडला पण पूर्ण ढग आहे. तर ऑलमोस्ट आम्ही आता 2000 पायऱ्या चढलो. ठीक आहे. तर आता 2000 पायऱ्या चढल्याच्या नंतर ठीक आहे 2500 काय 500ने कायच फरक पडतो. तर त्याच्यानंतर एक राईट साईडला रोड, तिकडं 500 पायऱ्या म्हणजे 500 स्टेप्स वगैरे काहीतरी समथिंग. लेफ्ट साईडला पण सेम. तर आम्ही आता राईट साईडला चाललो आहे. भयंकर दम लागलेला आहे. आताशी कळतं आहे की ट्रेकिंग का बरं करायला पाहिजे. जर कोणी बिगिनर असाल येऊ नका. येऊ नका. माझं सजेशन आहे तुम्ही येऊ नका. तुम्ही तिकडे छोटे मोठे डोंगर चढा, एकदा सेल्फ रिअलायझेशन घ्या, मग इकडे या. इकडं म्हणजे असं ऑप्शन आहे का डायरेक्ट ऑप्शनच नाही आहे. वन वे डायरेक्ट वन वे. सो कसं वाटतंय प्रवीण? थोडंच राहिलं आता. थोडंच राहिलं आहे. थोडं करता आम्ही जवळजवळ किती वाजता लागलो होतो आपण? 5:22 जवळ 1.5 तास झाला आहे ना. 1.5 तासात आलो आहे आम्ही. तसं आमच्या मानाने आम्ही लवकर आलो आहे. तर हां तर इथले जे मुलं आधी जे येऊन गेले ते आम्हाला सांगताय की इथले माकडं लय बेकार आहे, अंगावरती उड्या मारता, बॅग जपून ठेवा. सो आता सध्या तरी प्लेन रोड लागला आहे. आता बघू. हे बघा पूर्ण धूर आहे, पूर्ण धूर. बेकार दम लागला आहे. आणि इथं छोटे छोटे माकडाचे पिल्लं पण आहे जे की हमला करता. हाय गाईज. हे इकडून एक वानर आलं. इकडं काय जेवण आहे का? तर अशा पद्धतीने सूर्यवरती दिसतोय मला. जस्ट बॅक साईडला सूर्य. मी तुम्हाला आता मागचा व्ह्यू दाखवतो. कडक व्ह्यू आहे, कडक व्ह्यू आहे. 1 मिनटं मी तुम्हाला लगेच दाखवतो व्ह्यू. हा मस्त व्ह्यू आहे, मस्त एक नंबर. इसको बोलते है वर्थ इट व्ह्यू. इकडच्या साईडने पूर्ण आभाळ आहे, बट इकडच्या साईडने मस्त दिसतोय व्ह्यू. एक कडक व्ह्यू दाखवतो मी. असला भारी व्ह्यू आहे ना. एकच मिनिट. काय सुंदर नजारा आहे, मस्त. हॅलो. तर अशा पद्धतीने आमचं आत्ताशी एक मांगीतुंगी झालं आहे. मेन स्टॅच्यू बाकी आहे. तर तुम्ही बघू शकता आमची अवस्था काय झाली आहे. तर इथे येण्यासाठी काही टिप्स अँड ट्रिक्स मी सांगतो. एकतर येऊच नका. भयंकर ऊन आहे, भयंकर ऊन आहे. जरी आले पाणी कॅरी करा आणि सकाळी जेवढं पॉसिबल होईल तेवढं लवकर सुरू करा. इथं ऑलमोस्ट 4-4:30ला सुरू होती ट्रेकिंग. तिकीट चालू होतं. तर 4-4:30ला सुरू केलं तर 10-11 वाजेपर्यंत खाली जातं. ठीक आहे. सेकंड, पाणी कॅरी करा. थर्ड, एनर्जल कॅरी करा. फुल एनर्जी ड्रेन होती, फुल. आम्ही एनर्जी ड्रिंक घेऊन निघलेलो, काहीच फरक नाही पडला. स्टेप्स जास्त असल्यामुळे आणि इन्क्लाइन जास्त आहे. बेकार. इथं आलो आहे आम्ही आता स्टॅच्यू शेजारी. तेवढं तरी बरं इथे लिफ्ट आहे.
तिकडे त्या टोकावरून आलो, इकडं वरती गेलो. इकडं आता हा लास्ट व्हिजिट पॉईंट आहे. अरे सगळं झालं आहे बघून. आता आम्ही निघलो आहे वापस. आता सगळ्यात मोठं टेन्शन तेच आहे, पाय दम धरले पाहिजे. जर पाय मेले संपला विषय. आत्ताच पाय नको नको करताय, लट 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 कापू राहिले पाय. बघू काय होतं काय नाही. फायनली ट्रेक कंप्लीट झाला आहे. ऑलमोस्ट 5-5.5 तास लागले आम्हाला कंप्लीट करण्यासाठी. तर एकदा मी व्ह्यू दाखवत होता की कसा कुठून गेलो. तर स्टार्ट इथून होतो. असं समोर जात 1 नंबर त्या साईडला जायला लागतं. त्या साईडला गेल्याच्या नंतर या साईडला जायचं. या साईडला गेल्याच्या नंतर तिथे समोर एक मूर्ती आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लॉग कंप्लीट झालेला आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एन्जॉय करा. बाय, सायोनारा.